मित्रो, आपण अनेकदा ही म्हण वापरतो, आपला हात जगन्नाथ. पण या म्हणीमागील ऐतिहासिक संदर्भ आपल्याला माहीत आहे का? कुठून आली ही म्हण? एका रात्रीत कोणीतरी लिहितो आणि म्हणी तयार होतात असे नसते. पानिपत युद्ध 1761 साली झालं. म्हणून त्यावेळीपासून 1760 भानगडी हे वाक्य मराठी मातीत रुजलं. अशीच भानगड आपला हात जगन्नाथची आहे. हे मूळचं हिंदी की मराठी? तर हे मूळचं ओरिसामधलं. त्याचा हिंदी अनुवाद अपना हात जगन्नाथ आणि मराठीत ते आपला हात जगन्नाथ. याचा संदर्भ देखील पुरीच्या जगन्नाथ मंदिराशी आहे. पुरीच्या जगन्नाथ मंदिराच्या मूर्तीत 3 देव दिसतात. पहिला बलभद्र, दुसऱ्या सुभद्रा माता आणि तिसरे भगवान जगन्नाथ. फोटोत पाहिलं तर तुम्हाला या देवतांचे हात दिसणार नाहीत. म्हणजे हनुमान असो किंवा गणपती, प्रत्येक देवाला हात असतो व हातात कोणतरी शस्त्र असतं. पण इथे हाताचे तळवेच नाहीत. त्यानंतर इथल्या प्रांतात एक म्हण रूढ झाली. ती म्हणजे भगवान जगन्नाथ हाताशिवाय संपूर्ण विश्वाचा सांभाळ करतात. आपल्याजवळ तर हात आहेत. आपण हात असल्यामुळे काहीही करू शकतो. म्हणून आपला हात जगन्नाथ आहे अशी म्हणण्याची प्रथा सुरू झाली.